पूज्य छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशतक अण्णाभाऊ साठे या विचार पाण्याचं वंदन करतो. या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणारे आक्रोश मोर्चाचे सर्व पदाधिकारी, विद्यापीठातील सर्वच नेतेगण आणि माझ्या जमलेल्या बंधूंनी भगिनींनो, खरं तर मांगा महाराज काय भांडण नाही. दोघही गावाच्या बाहेर दोघही मोठ्याच बोलतात आणि दोघही मोठ्याच खात्यात, पण तंग झाल्या. अरे पाण्यामध्ये काठी मारली तर पाणी विभागत नाही, पाण्यामध्ये काठी मारली तर पाणी विभागत नसतं. पण त्यांनी आता भिंत बांधायला चालू केली आहे. पण जरी तुम्ही भिंत बांधली तरी दोन समाज एकत्र करण्यासाठी भिंत आणि मोडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे काय विद्वान कायद्याची भाषा बोलायला लागल्यात. ते म्हणतात वर्गीकरणाचा निर्णय संसद घेते म्हणे. संसद घेते, संसद कायदा करते. तो जर चुकीचा कायदा केला तर सुप्रीम कोर्टात गेलं तर ते सुप्रीम कोर्ट त्याला रोखतं. मित्र, संसदेपेक्षा सुप्रीम कोर्ट मोठं आहे. गेल्या वेळेस मुर्मा राष्ट्रपती म्हणाल्या आमचं काय चुकलं तर सुप्रीम कोर्ट काय करतंय. गवई म्हटले तुमचं काय चुकलं तर आम्ही दुरुस्त करायला आदेश देऊ शकतो. एवढा मोठा अधिकार सुप्रीम कोर्टाचा असताना ते तुम्ही मान्य करायला तयार नाही. ते मान्य, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करायला ते सुरेश माने काय म्हणतोय, त्याची सनद काढून घेतली पाहिजे आजचे. कायद्याचा तज्ञ सुरेश माने म्हणतोय वर्गीकरण करण्याचा निर्णय हा संसदेचा आहे. लेका 7 न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेला निर्णय आहे. बदलायचा असेल तर संसद ते बदलू शकत नाही. बदलायचं असेल तर जाय की पुन्हा तिथं गेलीत अजिंक्य सुप्रीमनं फेकून दिलीत कागद. गोरखे साहेब आमचा अंत बघू नका असा निरोप आमचा मुख्यमंत्र्यांना द्या. पाणी आता होटापर्यंत आलंय, होटापर्यंत पाणी आलंय. मुख्यमंत्री साहेब त्यांच्या मोर्चाकडे बघून आकसू नका. आमचा मोर्चा आहे. मित्रांनो, 7 न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेला तो निर्णय आहे. लगेच निर्णयाच्या अनुषंगानं कर्नाटक मध्ये उपकरण झालं का नाही, तेलंगणा झालं, आंध्रला झालं. महाराष्ट्रात का घोडं पेंट खात आहे, का होत नाही उपकरण. मुख्यमंत्र्यांनी टाकलेला डाव त्यांच्या पण लक्षात आला नाही. मुख्यमंत्री म्हणाले हरकती मागवा. आल्या हरकती मागांच्या 15,000च आणि त्यांच्या 1 लाख आल्या. त्याच्यात ते फसले, कारण का 1 लाख हरकती आल्यामुळे ते शिकलेले, ते सदन आहेत, ते शाने आहेत हे कळालं. मागासवर्गीय मातंग समाज अजून शिकलेला नाही, सिद्ध झालंय. झालं उभीकरण तर ह्या आधारे सुद्धा होऊ शकतंय, ते सुद्धा करणं झालंय. शाने म्हणून हरकती करत गेल्या, फसले ते. कोणतर चोट्टा आहे तो अण्णा भाऊवर आणि लवजी वाजता त्यांच्यावर बोलतोय. चोट्टा कोण, लेका चुरगाळून फिरकून दिल्याशिवाय त्याला कळलं. कशाला भांडण लावायला आमच्या मांगा महाराजांच्या मध्ये. तिथं पहिल्यांदा मुलगी बोलली काय, आरक्षण कुणाच्या हक्काचं, आमच्या बापाचं. अरे आम्ही सुद्धा आरक्षणाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मानतो. याच्यामध्ये आमच्या मनामध्ये काय शंका नाही. आणि म्हणून एक घोषणा देतोय, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब, एकच साहेब. आमच्या मनात छाती फाटली तर बाबासाहेबच दिसतात.
आणि ह्यो चोट्टा लागलाय अण्णाभाऊ असेल लहुजी असेल. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे काय म्हणाले, संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. म्हणून अण्णाभाऊ साठे परिवर्तन चळवळीतले नायक आहेत. नायक आहेत का नाहीत? परिवर्तन चळवळीतले नायक असताना, त्यांची अस्मिता असताना त्याच्यावर बोला लागलाय. कोणाच्या स्टेजवर बोलतोय तो? इथं जर मी वाईट बोललो तर गोरख्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा गोरख्याने म्हटलं पाहिजे बास खाली, बास खाली, महापुरुषांच्यावर बोलायला तुला अधिकार नाही म्हटलं पाहिजे का नाही? टाळ्या वाजवायला लागल्या, ती बॅकली झाल्या ती सगळी. आणि म्हणून महापुरुषांचा आदर करणारा हा समाज आहे. मी जाता जाता एक सांगतोय मित्र, 3.5% ब्राह्मण, गोरखे साहेब 3.5% ब्राह्मण 1925 ला बसले. काय या देशाची सत्ता घ्यायची आहे, घेतली का नाही? 3.5% ब्राह्मण एका ठिकाणी बसतो म्हणजे देशाची सत्ता घेणार. 2 वेळेस सत्ता घेतली का नाही? अरे मतच आहेत की सगळी ही. तुम्ही का म्हणणार देशाची सत्ता घेणार? नाही राहू दे देशाची, म्हणा किमान महाराष्ट्राची सत्ता या देशामध्ये मातंग समाजात घेणार, याच्यामध्ये माझ्या मनामध्ये विश्वास आहे. ते का त्यांना मुख्यमंत्री का घाबरतात माहित आहे का? त्यांचा आरपी आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. त्यांचं ऐकलं नाही तर आडवं येत्यात, त्याला ते घाबरतात. वंचित बहुजन आघाडी त्याला ते घाबरतात. अरे लढाईमध्ये शस्त्र लागतं, शस्त्र. आंबुजाकडे शस्त्रच नाही राजकीय. आणि मांगाची व्याख्या केल्या एकानं, शस्त्र नसताना तो तंग तो मातंग. मांगाची व्याख्या केल्या, शस्त्र नसताना तो तंग तो मातंग. त्याला मला सांगायचंय आम्ही पण शस्त्र तयार करायला लागलोय. मी हात जोडून विनंती करतो माझ्या बांधवांनो, आपली स्वतःची राजकीय पार्टी नसल्यामुळे ते आम्हाला घाबरत नाहीत, घाबरत नाहीत. काय कराय का नाही? घाबरतात का ते? काँग्रेस नाही दिलं बीजेपी मध्ये जायचं, बीजेपी नाही दिलं राष्ट्रवादीत यायचं, राष्ट्रवादी नाही दिलं शिवसेनेत यायचं, आणि कोणी काय नाही दिलं तर वाकळ घालून झोपायचं. ही आपली अवस्था झाल्या. मांगामुळे पण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. याला पर्याय एकच आहे माझ्या या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, मातंग समाजी सुद्धा एक राजकीय पार्टी असली पाहिजे. आणि या 288 जागा आम्ही मांग लढवणार, ही घोषणा तुम्हाला करावी लागेल. करावं लागेल का नाही? अरे 5-10 हजारात माणसं पडायला लागल्यात पटापट. तेवढं मतदान तर मांगांचं आहे का नाही? पण बॅनर नाही, राजकीय पार्टी नाही. गोरखे साहेब बघा, नाहीतर आपण सगळी मिळून एक पार्टी काढूया, त्याचा अध्यक्ष तुम्ही व्हा. आम्ही लढतो की महाराष्ट्रामध्ये. पैसा नाही कोण म्हणतंय? पैसा नाही कोण म्हणते? पैसा नसलेली माणसं लाखाच्या संख्येने आल्यात. आमच्याच खिशात पैसा आहे. मग गरीब आहे. अरे गरीब नाही आम्ही, लढायचं म्हटलं की लय पैसा आहेत आमच्याकडं. म्हणून माझ्या बांधवांनो, पळवा पळवीला राजकारणात मांग आहे, हानाहानीला राजकारणात मांग वापरला का नाही? अरे मतदानाची पिटी पुजायला मांग आहे. अजिंक्य मतदानाची पिटी पुजायला मांगाला आणतात, आणि एकदा पिटी पुजून झालं की आम्हाला कोणच विचारायला तयार नाही. घोषणा करा, पिटी पुजली तर आमच्याच पक्षाची पुजणार, तुझ्या पक्षाची पिटी पुजायला आम्ही तयार नाही. आणि मी हात जोडून विनंती करतो माझ्या बांधवांनो, हे काय राजकीय व्यासपीठ नाही. वर्गीकरण तर होणारच आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोण नाकारू शकत नाहीत, पण त्यांचं चाललंय दहशतीनं बाजूला ठरलं पाहिजे. आणि तो त्यांचा डाव आमच्या लक्षात आल्यामुळे सुद्धा मग आम्ही मोर्चे करायला लागलो, हे लक्षात घ्या. तिकडे 50,000चा मोर्चा, इकडे 1 लाखाचा मोर्चा सुरू आहे. लातूरला जो मोर्चा निघाला त्याचं रेकॉर्ड कुणीच मोडलेलं नाही का? मोडलंय.
आम्ही पण आलो रस्त्यावर. मुख्यमंत्री साहेब लवकर निर्णय घ्या, नसेल तर महाराष्ट्राची सत्ता आम्ही घ्यायची तयारी केलेली आहे. आणि मांगाला एक पक्ष असावा म्हणून मी प्राध्यापक सुकुमार कांबळेनं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा हा पक्ष आपण ओपन केलाय मांगाच्या बेसवर. अरे धनगराच्या बेसवर रासप नावाचा पक्ष धनगर दखलपत्र झाला. मराठ्यांच्या बेसवर राष्ट्रवादी आहे की नाही ते सत्तेत गेले का नाही. चमाराच्या बेसवर बसप आहे ते सत्तेत आहेत. मुसलमानाच्या बेसवर MIM आहे ते सत्तेत आहे. ब्राह्मणांच्या बेसवर काँग्रेस आहे, शिवसेना आहे का नाही. BJP आहे ते सत्तेत आहेत. आणि महाराजांच्या बेसवर RP आहे, वंचित आहे ते सत्तेत आहे. आमचं कायच नाही. आणि ही पोकळी भरून काढायची असेल आणि शस्त्राला भिडायचं असेल तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा नेता मी अजिंक्य भैया चांदीला डिक्लेअर केलंय. गोरखे साहेबांनी, गोरखे साहेब तुम्ही अजून सुद्धा तिथं चर्चा करा, लवकर करा. मांगा चिडल्यात म्हणून सांगा. नसेल तर 48 लोकसभा मी लढवणार आणि विधानसभेच्या 288 जागा लढवणार का नाही. म्हणा तर की कोणतर म्हणे चंद्रराव जायची भाषा. अरे हे कांशीराम चांभाराचं पोरग उत्तर प्रदेश मध्ये गेलं, बसपा नावाचा पक्ष काढला. 4 वेळेस मुख्यमंत्री मायावती झाली का नाही. अंबुज प्रत्येक खेड्यात आहे आणि एक अंबुजाचं वैशिष्ट्य आहे, मांग सगळ्यांच्या सोबत जाऊ शकतोय आणि सगळ्यांना बरोबर घेऊ शकतोय. हे बेडवा जर आपण केलं तर महाराष्ट्राची सत्ता आपण नक्कीच घेऊ शकतो. ते घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझा लाभ लेट माझ्या करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.